नमस्कार। आज मी हॉटेलमध्ये दाल तडका, दाल फ्राय कशी बनवली जाते ते दाखवणार आहे। सगळ्यात आधी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। दाल तडका बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात आधी कुकर घेतला आहे। त्यात अर्धी वाटी मसूर डाळ घालायची, अर्धी वाटी तूर डाळ घालायची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। त्यानंतर तिन्ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। मी इथे डाळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यात 2.5 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि त्यातच अर्धा चमचा हळद घालायची, एक चिरलेला मोठा कांदा घालायचा, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, एक मोठा टोमॅटो चिरून घालायचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं, अर्धा चमचा जिरं घातला आहे आणि 1/2 चमचा हिंग घालायची। त्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। मी इथे कुकर लावून 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। डाळ छान मऊसूत शिजवून घेतली आहे। त्यानंतर डाळ घोटून घ्यायची। डाळ व्यवस्थित मऊसूत शिजली आहे। त्यानंतर डाळला फोडणी करून घ्यायची। त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। त्यानंतर ह्यात 1 चमचा जिरे घालायचे, 2 ते 3 लाल मिरची घालायची आहे। मिरचीचा रंग बदलेपर्यंत छान तळून घ्यायचे आहे आणि रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि आता खमंग फोडणी डाळीत घालून घ्यायची। ह्या पद्धतीने हॉटेलसारखा दाल तडका तयार आहे। ही डाळ खूप झटपट बनून तयार होते आणि चवीला खूप छान लागते। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।